नमस्कार. गीतेच्या 15व्या अध्यायातल्या 6व्या श्लोकात आपण मागच्या वेळेला असं पाहिलं होतं की परमपदी गेलेला जो साधक आहे तो परत येत नाही. आता हे सांगताना ते परमपद कसं आहे ते 6व्या श्लोकामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं की जणू काही ते परमपद हे स्वयंप्रकाशित आहे. जसं आपल्याला एखादी गोष्ट बघायची असेल तर नुसते आपल्याला डोळे पुरणार नाही, तिथे प्रकाश लागेल, सूर्याचा प्रकाश लागेल, चंद्राचा लागेल किंवा टॉर्च लागेल, काहीतरी प्रकाश असल्याखेरीज ती वस्तू आपल्याला दिसणार नाही. हे परमपद जे आहे ते हे बघण्यासाठी काही वेगळ्या प्रकाशाची गरज नाही. हे परमपद हे स्वयंप्रकाश आहे असं मागच्या वेळेस आपण पाहिलं. इतकंच काय, ते सूर्याला म्हणजे सूर्य सगळ्यांना प्रकाश देतो, या सूर्याला प्रकाश कोण देतं तर परमात्मा हा सूर्याला प्रकाश देतो असं आपण पाहिलं. हा सगळा विचार मौनीने 321व्या ओळीपर्यंत आपल्याला विविध दृष्टांत देऊन पटवून दिला आणि परमपदी गेलेला साधक परत येत नाही असं आपल्याला सांगितलं. पण झालं असं की हा विषय चालू असताना अर्जुनानं एक मार्मिक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न असा विचारला की तुमच्या परमात्म्याला तो साधक परमगती करून प्राप्त होऊन मिळतो, बरोबर आहे, तर तेव्हा आपल्याशी तो एकरूप झालेला आहे, पण मग पुन्हा माघारी येत नाही, एकरूप झाला आहे हे बरोबर, पण तो आपल्याहून भिन्न का अभिन्न? आपल्यात तो एकरूप झाला म्हणजे तो तुमच्यात मिसळून गेला की तो वेगळा दिसतो? असा अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला आणि त्याचं उत्तर आपण मागच्या वेळेसच हनुमंतांनी रामाला दिलेल्या उत्तराशी जुळवून घेतलेलं होतं. हनुमंतांनी रामाला असं म्हटलं होतं की मी कसं आहे, तर तसं पाहायला गेलं तर देहबुद्ध्या तू दासोह. देहबुद्धीने मी विचार केला तर मी भगवंता रामा तुझा दास आहे, पण जीवबुद्ध्या त्वद अंशका, पण जीवबुद्धीनं विचार केला तर मी तुझा अंश आहे. ममैव अंश आपल्याला जायचं आहे श्लोकामध्ये की त्या साधकाला भगवंत सांगतोय माझा अंशच आहे, तू म्हणजे काय तर माझा अंश आहे. त्या श्लोकाकडे आपल्याला जायचं आहे, पण हा विचार करायचा की जीवबुद्धीनं विचार केला तर बघ रामा मी तुझा अंश आहे आणि आत्मबुद्ध्या त्वमेव अहम, आणि आत्मबुद्धीनं आत्मज्ञानानं विचार केला तर मी तूच आहे. आपल्या दोघांच्यात फरकच नाही. आणि हे सगळं इतिमे निश्चितामती, बुद्धिमान असणारा, बुद्धिमत्ता वरिष्ठ असणारा हनुमंत म्हणतोय की असं माझी बुद्धी निश्चितपणानं सांगते. अगदी हाच विचार आपल्याला माऊली पटवून देत आहेत की तुम्ही भिन्न की अभिन्न, हा जो अर्जुनाचा प्रश्न आहे की तुझ्यात मिसळून जातो परमपदी गेलेला साधक तुला प्राप्त होतो म्हणजे काय होतो, तो भिन्न का अभिन्न, त्याचं स्वरूप काय, त्याचं उत्तर 330व्या ओळीपासून माऊली देत आहे. मग म्हणे गा महामती माते पावोनी न येते पुढती, ते भिन्न अभिन्न रीती ती दोन्ही. भगवान म्हणाले महामती म्हणजे हे बुद्धिमान अर्जुना, एकदा माते पाव येते म्हणजे मी प्राप्त झालो, माझी प्राप्ती झाली की मग परत येत नाही, न येते पुढती. हे तर झालं परमपदी गेला साधक परत येत नाही असं सांगितलं. तर आता ते भिन्न अभिन्न रीती आहाती, तर भिन्नही आहेत आणि अभिन्नही आहेत. कसे तर दोन्ही म्हणजे दोन्ही आहेत, दृष्टीभेदाप्रमाणे ते वेगळे वेगळे असतील. तू कसा तुझा दृष्टीभेद आहे तसं दिसेल. दृष्टीभेदाने पाहिलं तर मी वेगळा आणि तो साधक वेगळा असं तुला दिसेल. म्हणजे भिन्न अभिन्न कळण्यासाठी ते भिन्न आहे तसं कळेल, पण ते दृष्टीभेदामुळे कळेल. स्वरूप दृष्टीनं तू जर पाहिलंस तर आम्ही एकच आहोत. तो माझ्या ठिकाणी आला म्हणजे परमात्म्यामध्ये विलीनच झाला. तर तू स्वरूपाच्या दृष्टीने विचार केला तर तो आणि मी एकच आहोत, पण दृष्टीभेदाने तू विचार करशील तर तो आणि मी वेगळे आहोत. खरं तर जीवाच्या आणि माझ्या भावामध्ये ऐक्य आहे. आता काही स्वरूप भगवंताच्या रूपाशी तो मिळून गेलाय, त्यावेळी जीवाच्या आणि भगवंताच्या स्वरूपाशी ऐक्य आहे. आता देहप्रधानतेनं, देह तादात्म्यानं, देहबुद्धीनं विचार केला तर मग माझ्याहून भिन्न असं म्हटलं जाईल. तर आता हनुमंतांनी दिलेलं जे उत्तर आहे ते उत्तर लक्षात घेतलं तर आपल्याला सगळ्यांना नेमकं माऊलीना किंवा भगवंताला काय म्हणायचं ते कळलं आहे की तो परमपदी प्राप्त झालेला साधक परत येत नाही, तो भगवंताच्या रूपाशी मिळालेला असतो. पण जोपर्यंत आपण देहबुद्धीने विचार करतोय तोपर्यंत आपल्याला तो परमात्मा आणि तो साधक असे वेगळे दिसतात.
जर का आपण विवेकाने पुढल्या ओळीमध्ये म्हटलंय, जई विवेके खोल पाहिजे तरी मी त्याची ते सहजे, ना आहाच वाहाच तरी दुजे ऐसेही गमती. खोल जर विचार केला, विवेके खोल पाहिजे, नीट अगदी विचार केला, खोलवर विचार केला आणि मी त्याची जे सहज आहे, खोलवर विचार करायचा, विवेकाने करायचा, आत्मदृष्टीनं पाहायचं. त्या आत्मदृष्टीनं विचार केला तर तो जो साधक आहे तो माझ्याशी स्वभावताच मद्रूप आहे. मी त्याची ते सहज आहे, सहजच एकरूपच आहे, काहीच फरक नाही आहे, मद्रूपच आहे, अभिन्नच आहे. ना आहाचं वाहाचं तरी दुजे ऐसे गमती. पण जर का आहाचं वाहाचं म्हणजे वरवरचं पाहिलं, असं वरवरचं पाहिलं, विचारपूर्वक पाहिलं, आत्मदृष्टीने पाहिलं तर मद्रूपच आहे, अभिन्नच आहे. पण वरवरचं पाहिलं, देहबुद्धीनं पाहिलं तर मात्र ऐसे गमती म्हणजे भिन्नता दिसते, आम्ही वेगवेगळं आहोत असं वाटतं. आणि मग त्याच्यासाठी नेहमीची 2 उदाहरणं माऊलीने आपल्याला दिलेत. जैसे पाणी यावरी वेगळे तळपता दिसती कल्लोळे, एरवी तरी दिखेळे पाणीचं ते. लाटा दिसतात पाण्यावरती, पाण्यापेक्षा वेगळ्या भासतात, परंतु तसं नसतं, ते पाणीच असतं. त्या जलरूपच असतात त्या लाटासुद्धा. त्या लाटा आणि पाणी नावं जरी वेगळी असली तरी ते एकच. साधक आणि परमात्मा असं म्हटलं तरी ते एकच. असं सामान्य उदाहरण देऊन माऊली आपल्याला पटवून देतात. आणखीन एक उदाहरण देतात, नेहमीचंच उदाहरण आहे. का सुवर्णाहून याने लेणी गमती भिन्ने, मग पाहिजे तर सोने अवघ्याची ते. किती जरी आपण अलंकाराची नावं वेगळी असली, त्याचं रूप वेगळं असलं, भिन्न भिन्न आहे तसं वाटत असलं तरी ते सोनंच असतं. म्हणजे विचार जर केला तर त्याचं जे मूळ स्वरूप आहे ते सोनंच आहे, सुवर्णच आहे. तसं मूळ स्वरूप आहे ते परमात्माच आहे. हे म्हणजे अजिबातच त्याच्यात भिन्नता नाही असं दिसेल. तैसे ज्ञानाची दिठी मजसी अभिन्नची ते किरीटी. आणि मग 334व्या ओबीमध्ये माऊलींनी अगदी निर्णय दिला की अर्जुना, ज्ञानाची दिठी, ज्ञानदृष्टीनं, शुद्ध ज्ञानदृष्टीनं पाहिलं तर मजसी अभिन्नची. तर हा जो साधक परमपदी आलेला आहे हा माझ्यापासून अगदी अभिन्न, काहीही आमच्यामध्ये भेद नाहीच. पण येर भिन्नपण ते उरी अज्ञान असतं. पण तरी देखील जर कोणाला त्याच्यामध्ये भिन्नता वाटत असेल तर ते अज्ञान आहे. अज्ञानामुळे हे असं माझ्यात आणि त्या साधकामध्ये, परमात्म्याच्या त्या साधकात भिन्नता आहे. अन्यथा आम्ही एकरूपच आहोत. आणि साचो कार्यानी वस्तू विचारे, कैसे मज एकाचे दुसरे, जे भिन्ना भिन्न व्यवहारे उमसी जेलं. आणि मग म्हणाले असं कर, साच म्हणजे वास्तविक पाहता, खरोखरचं पाहता, आत्मदृष्टीनं, वस्तू विचारे म्हणजे आत्मवस्तूचा विचार करता, अगदी त्या परमात्म्याच्या दृष्टीने विचार करता. कैसे मजे एकासी दुसरे, कसं काय असेल असं दुसरं असूच शकणार नाही ना. सगळीकडे जर मीच भरलेला आहे, परमात्माच सगळीकडे आहे, तर असं दुसरं कसं असेल. तर भिन्न अभिन्न व्यवहार मसी झालं. मग असं वेगळं येणार कुठून. भिन्न आणि अभिन्न आहे हे तुला कसं काय लक्ष. सगळीकडे जर तेच भरलेलं आहे, सगळीकडे जर तो ईश्वरच भरलेला आहे तर वेगळं असेलच कसं. भिन्न अभिन्न हे असूच शकणार नाही. मग त्याच्यासाठी पण पुन्हा माऊली दृष्टांत आपल्याला देऊन सांगतात. ते म्हणतात, आघवेचे आकाश सुनी पोटी, बिंबची तई आते खोटी, तई प्रतिबिंब केवटी के रश्मी शिरे. अहो सगळं आकाश म्हणजेच जर आपण सूर्य आहे असं म्हटलं तर मग कुठलं ते सूर्याचं प्रतिबिंब आणि कुठलं ते सूर्याचे किरण होणारच नाही. आघवेचे आकाश, सगळंच्या सगळं आकाश, सगळीकडे जर ईश्वर आहे तर त्या ईश्वराचं कसं काय भिन्न रूप आपल्याला दिसेल. तसं आकाश म्हणजे जणू की आपण विचार केला, आघवेचे आकाश सूर्यपोटी, सगळं जर व्यापून टाकलेलं असेल सूर्याने, सगळं सूर्याने आपल्या पोटात घेतलं असेल आकाश, तर मग त्याचं प्रतिबिंब पडायला स्थानच कुठलं, किंवा किरणं तरी कुठून कशी काय पडणार. असं हेही उदाहरण आपल्याला नीट लक्षात आलं नसेल तर माऊली आणखीन सांगतात की कल्पांत होतो तेव्हा सगळीकडे पाणीच पाणी होतं असं आपण वर्णन करतो की त्यावेळेला काय होईल. मग ते जे कल्पांताच्या वेळेला होणारं पाणीच पाणी आहे ते काही त्या कल्पांतीच्या पाणीया काय बोत भरती धनंजया. मग असं जे काही प्रलय काळ जेव्हा होतो आणि प्रलय काळच्या वेळेला सगळीकडे पाणीच पाणी, पृथ्वीच बुडून जाते, इतकं पाणी होतं, ते काय नदी नाल्यांच्या पाण्याने भरतं नाही, सगळीकडेच पाणी आहे.
तर कसल्या नदी नाले वेगळे काय दिसणार आहेत. तसं आहे, हा जो सर्व व्यापक परमात्मा सगळीकडे जर आहे तर वेगळा अंश असेल कसा, वेगळा तो साधक वेगळा असेलच कसा. त्यामुळे सगळीकडेच पाणीच पाणी, तसं सगळीकडे मीच आहेच आहे, परमात्मा सगळीकडे आहेच आहे. परी ओघोचेनी मेळे, पाणी उजू परी वाकुडे झाले, रवी दुजे पण आले तोय बघे. जर आपण असा विचार केला, साधारणपणानं असं आहे की पाणी सगळं उताराकडे जातं. म्हणजे खरं पाहायला गेलं तर प्रवाहाचा विचार केला तर सरळ उजू चालत जात असलेलं पाणी दिसायला आपल्याला ती नदी अशी वाकडी तिकडे दिसते. म्हणतो आपण की कसं जसा उतार मिळेल तसं ते पाणी जातं. तसं सूर्यबिंबाचा विचार केला तर पाण्यामध्ये त्याचं प्रतिबिंब पडतं. पण मूळ काय, मूळ एकच एक सूर्य. ते जे त्याचं पाण्यात प्रतिबिंब पडतं ते काही खरा सूर्य नाही. तसं आहे की तो आता वेगळा जीव नाही, तो परमात्मा स्वरूपच, ते एकच एक परमात्मा स्वरूप. जर का आपल्याला खरंच त्या याचा विचार करायचा झाला तर आकाशाचं काय, कसं काय त्याचा विचार करा की आकाश चौकोनी आहे का वाटोळ आहे. लगेच पुढल्या ओळीवर दिलंय, व्योम म्हणजे आकाश चौफळ आहे की वाटोळ आहे. कोणी विचारलं आपल्याला की आकाश कसं आहे, हो गोल आहे का चौकोनी आहे, हे ऐसे काहीसे अशी मिळेल. आता याचं उत्तर काय, काही तुम्ही म्हणाल तसं, तुम्हाला पाहिजे तसं. याचं उत्तर तुम्ही म्हणाल त्या आकाराचं, असंच होईल. पण जर का खरंच आपल्याला विचार करायचा झाला तर मग त्याला कुठली तरी उपाधी द्यावी लागेल. म्हणजे त्याचं समजा पाण्याचा घट आहे, त्या घटामध्ये आकाश, घट जर गोल तोंड असेल तर आकाश गोल आहे असं त्याचं उत्तर दिलं जाईल. चौकोनी वाढण्यामध्ये समजा आकाशाचं प्रतिबिंब पडलं तर ते आकाश चौकोनी असं वाटायला लागेल. त्यामुळे परमात्मा सगळीकडे भरलेला आहे, त्या परमात्म्यामध्येच सगळेजण आहेत, तर त्याचं काय वेगळं आपल्याला भिन्नत्व दाखवता येणार, तसं काहीच दाखवता येणार नाही. आणखीन माऊली उदाहरण, हा गा निद्रेचे आधारे काय ऐकलेची जग न भरे, स्वप्नीचे निजे अवतरे राह्यपणे. म्हणतात असं आहे, माणूस झोपला, स्वप्न पडतं, त्या स्वप्नामध्ये अगदी पुष्कळ तो राजा होतो. आता तो किती राजा, सिंहासन, राण्या आणि राजपुत्र आणि काय त्याचं ऐश्वर आणि असं सगळं जरी तिथे दिसलं, कितीही सगळ्या गोष्टी दिसल्या तरी त्या एकावरती आधारित हे सगळं स्वप्न असतं, प्रत्यक्ष काहीच नसतं. एक स्वप्न, त्याला पडलेलं स्वप्न, या एका गोष्टीवर या सगळ्या गोष्टी असतात. तसा एकच एक परमात्मा याच्यावर हे सगळं आहे, त्याला वेगळं काही दाखवायच्या आवश्यक आहे. निद्रा संपली, जाग आली की कळतं कुठलं काय, काहीच नाही असं आहे. तर तसं आहे की त्या एका आधारावर, म्हणजे त्या परमात्म्याच्या आधारावर सगळं आहे हे लक्षात घ्यायचं, बाकी काहीच. मग म्हणाले, का भिनले नि किडाळे वाणी भेदासी सोळे, तैसा स्वमाये वाळवेटाळे शुद्ध जैमी. आता म्हणाले की असं आहे की परमात्म्याचं जे रूप आहे ते शुद्ध आहे, स्वरूप आहे, तो परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. अगदी बरोबर आहे. जसं उत्तम 100 नंबरी सोनं असतं, ते 100 नंबरी सोनं पण हिणकस धातूचं त्याला मिश्रण आलं की त्या सोन्याला कमीपणा येतो. तसं म्हणालं आहे की ह्या सगळ्या दृश्य जगाचा स्वमायेचा जेव्हा संबंध येतो, आता ते सगळं मीच निर्माण केलेलं आहे, मीच आहे त्या प्रत्येकामध्ये, तरी देखील त्याचा संबंध आला की असं हिणकसपण येतं. मूळ परमात्मा, परमेश्वर स्वरूप हा सगळा कसा आहे तर एकच एक आहे. पण आपण कुठला चष्मा लावतोय, कुठल्या दृष्टीने पाहतोय असं पाहिलं की मग आपल्याला ते हिणकस वाटतं. सोनं शुद्धच, पण धातूशी कुठल्या संबंध आला की त्याचं मूल्य कमी होतं. तसं या दृश्य जगाशी संबंध आला की मग हे असं मूल्य कमी होतं. आणि सगळीकडेच भरलेला जो परमात्मा आहे तो न कळता साधक वेगळा आणि तू वेगळा का, परमपदी गेलेला हा भिन्न आहे की अभिन्न आहे असा प्रश्न पडतो. तरी अज्ञान एक रूढे, तेणे कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरून की जे पुढे देहो मी ऐसे. आणि मग काय होतं, ह्या अशा प्रकारच्या अज्ञानामुळे, मग अशी पण आपल्याला एका ओळीमध्ये माऊलीने सांगितलं की वास्तविक परमात्मदृष्टी विचार केला तर कसं आहे, पण जेव्हा असं होत नाही तर का होतं, असा विचार का येतो भिन्न भिन्न, तर केवळ अज्ञानामुळे. तसं सांगताय की एकदा त्या अज्ञानाचा प्रादुर्भाव झाला, अज्ञान एक रूढे तेणे कोहम विकल्पाचे मांडे. मग मी कोण, तू कोण असा विकल्प मनात निर्माण होतो. सगळीकडे जर ईश्वर आहे तर हा विकल्प पण मनात यायला नको. पण असं होतं अज्ञानामुळे,
असा प्रश्न मनात येतो आणि मग खरं जे स्वरूप आहे त्याचा विसर पडतो आणि मग मी देह आहे असंच वाटायला लागतं. माझं जे स्वरूप आहे, मी ईश्वर आहे, मी परमात्मा स्वरूप आहे, माझ्यामधलं चैतन्य म्हणजे ईश्वरच आहे, असं जोपर्यंत असतं तोपर्यंत ठीक आहे. पण जेव्हा आपण अज्ञानाने विचार करतो आणि मग देह म्हणजेच मी असं आपल्याला वाटतं, तेव्हा मात्र शुद्ध स्वरूप जे आहे ते आपलं असलेलं शुद्ध स्वरूप या दृश्य जगातल्या मायेनं वेढलं जातं आणि मग जीव आणि ईश्वर असे भाव निर्माण होतात. मग आपल्याला ते असं वाटतं हे अभिन्न आहे का, तुझ्याशी पोचलेला तो जो साधक आहे तो तुझ्यापासून वेगळा आहे का, असं जे काही अज्ञानाने विचारलं जातं ते त्यामुळे. व्यवहारातलं उदाहरण आहे, आपला कशी दृष्टी आपली आहे त्याप्रमाणे आपल्याला दिसतं, त्या दृष्टीप्रमाणे होतं. जसं आहे ना की स्टेशनमध्ये आपली रोजच्या व्यवहारातलं उदाहरण आहे, गाडी उभी आहे, अजून सुरू झालेली नाही आहे, स्टेशनात थांबलेली आहे, शेजारच्या ट्रॅकवर दुसरी गाडी आहे आणि ती गाडी सुरू झाली. ती गाडी सुरू झाली, जेव्हा आपण त्या गाडीकडे बघतो तेव्हा खरं तर ती गाडी सुरू झालेली आहे, आपल्यालाही क्षणभर असं वाटतं की आपली गाडी चालू आहे, आपली गाडी हल्ली असं क्षणभर वाटतं. पण जेव्हा आपण आपल्या गाडीकडे बघतो किंवा प्लॅटफॉर्मकडे बघतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे आपण आहोत तिथेच आहोत, अजून आपली गाडी सुरू झालेली आहे, शेजारची जाते. म्हणजे खरं का, जेव्हा आपण ह्या देहबुद्धीकडे पाहतो तेव्हा आपल्याला तो परमात्मा आणि तो वेगळे आहेत असं वाटतं. जेव्हा आपण आत्मबुद्धीकडे पाहतो त्याला म्हणजे दृश्य जगाकडे पाहिलं की परमात्मा वेगळा आणि हे आपला देह वेगळा आणि आत्मा वेगळा असं होतं, आणि आत्मदृष्टीनं आपण पाहिलं की सगळीकडे परमात्मा आहे असं होतं. अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येईल, संसारावरून दृष्टी हटवल्याशिवाय स्वस्वरूप कळणार नाही. दृश्य जगाकडून दृष्टी हटवल्याशिवाय स्वस्वरूप काय ते आपल्याला कळणार नाही. बरं, समजलं म्हणजे मी आणि माझं स्वरूप म्हणजे परमात्मा हे वेगळं नाही आहे हे समजताय, पण समजलं तरी पुन्हा दृष्टी संसाराकडे गेली, दृश्य जगाकडे गेली की हे मागे जातं. परमात्मा स्वरूपाकडे दृष्टी आहे तोपर्यंत या दृश्य जगातल्या सगळ्या गोष्टी कशा भ्रमाच्या आहेत असं वाटतं आपल्याला. त्यामुळे जीव आणि ईश्वर हे एकच आहेत, सगळीकडे परमात्माच भरलेला आहे. आपण त्या जीवाला परमेश्वरापासून अलग करतोय असं आपल्याला वाटतंय आणि मग गडबडते. म्हणून या पुढल्या श्लोकामध्ये भगवंत सांगणारे ममई वांशो जीवलोके जीवभूत सनातनः मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतीस्थानी कर्षति. काय म्हणतात तर जीवलोके, जीवलोक म्हणजे हे दृश्य जग, या संसारात या जीवलोकात काय होतं, या सगळ्या विश्वामध्ये या दृश्य जगामध्ये या संसारामध्ये सनातनः जीवभूतः, जीवभूत म्हणजे हा जीवात्मा आणि सनातनः, सनातन म्हटलंय त्याला. आता सनातन का म्हटलंय, कारण तो पूर्वी पण होता, हा देह घेऊन आत्ता आलाय, यापूर्वी पण वेगवेगळे देह घेऊन आला आहे, त्यामुळे या जीवलोकात तो सनातन आहे. असा तो जीव, देह पुन्हा पुन्हा नाही, हा देह टाकायचा नवीन दुसरा मिळेल किंवा ह्याच्या आधी वेगळा असेल, पण जो जीवात्मा आहे तो यापूर्वी सुद्धा अनेक रूप घेऊन आलेला आहे. तो मम एव अंशः, माझाच अंश आहे. परमात्मा सांगतोय हा जो जीवात्मा आहे तो माझाच अंश आहे. हा जीवात्मा कसा आहे तर सनातन आहे. याच फक्त का आता 70-75 वर्षाच्या या देहामध्ये असणारा तो जीवात्मा, याच्याबद्दल नाही भगवंत म्हणत आहे, सनातन जीवाबद्दल बोलतोय की हा जीवात्मा सनातन आहे, पूर्वी बसून आलेला आहे, वेगळी रूपं घेऊन आलेला आहे, बाह्य रूपं वेगवेगळी घेऊन आलेला आहे, पण तो माझाच अंश आहे. आणि मग प्रकृतीस्थानी, या प्रकृतीमध्ये स्थित असणाऱ्या मनःषष्ठानी इंद्रियाणी, मन आणि 5 ज्ञानेंद्रिय अशा 6 इंद्रियांना तो आकर्षित करतो. म्हणजे विषय चाललाय भगवंताचं परमधाम, ते आता आपल्याला कळलंय. तिथं एकदा पोचलं की मग पुन्हा या सुख दुःख देणाऱ्या जगामध्ये परत यावं लागत नाही, हेही आपल्याला भगवंतांनी सांगितलं. ते जे परमधाम आहे तो निखळ आनंद आहे, परमात्मा आहे, निखळ समाधान आहे, न संपणारं असं सच्चित आनंद स्वरूप आहे. आणि यासाठी आपल्याला कुठल्या प्रकारची साधना करायची ती पण आधीच्या श्लोकामध्ये सांगितलेली आहे.
निर्माण मोहाजित समदोषा अध्यात्म नित्या विनोद कामा द्वंद्वविमुक्त सुख दुःख संज्ञाई. अशा 5 प्रकारच्या साधना सांगितल्या की निर्माण मोह, मान नको, मोह नको, आसक्ती नको, कामना नको, परमेश्वराच्या रूपाशी असं नित्य जोडलेला, अनन्यता साधलेला आणि सुखदुःख सुद्धा समान आहेत असं वाटणारा जो साधक आहे तो परमधामाला पोचतो आणि परत त्याला यावं लागत नाही. असा सगळा विषय आपण या परमधामाबद्दलचा समजून घेतलाय. आणि आत्ता परत आता आपल्या लक्षात आलेलं की हा जो मानवी देह आहे, हा मानवी देह जड आहे, पंचभौतिक आहे आणि विषय चाललेला आहे सनातन असणाऱ्या जीवात्म्याचा, ममैव अंशो जीवलोके. त्यामुळे हा जो जड मानवी देह आहे, हा मानवी देह कसा आहे तर ते आपल्याला कळलं. पंचेंद्रियांच्या यांनी तो काय करतो आपल्याला आता सगळ्यांना माहिती आहे की श्रोत्र, चक्षु, त्वचा, रसना, घ्राणेंद्रिय ही सगळी जी काही आहेत ती ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांचे शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे 5 विषय आहेत. आपल्या पंचप्राण आपल्याजवळ आहेत. प्राण, अपान, उदान, समान, व्यान, प्रत्येकाचं कार्यही आपल्याला थोडं थोडं माहिती आहे. निमित्ताने त्या रिव्हिजन पण होते. म्हणून पुन्हा 5 ज्ञानेंद्रिय, 5 त्यांचे विषय, 5 प्राण, त्या प्राणांचं असणारं कार्य. हे जे पंचप्राण शरीरामध्ये आहेत हे काय करतात तर आपल्या शरीराला एक जिवंत ठेवण्याची जी शक्ती आहे ती ह्या प्राणामध्ये असते. अपान जो आहे तो शरीरातील वायू जो आहे त्याची जी काही खाली ढकलण्याची क्रिया आहे ते अपान आणि वर ढकलण्याची क्रिया आहे जी उदान अशी केली जाते. अन्न पचन जे आपलं होतं त्याला जी प्राणशक्ती लागते त्याला समान असं म्हणतात. आणि अगदी पायाच्या नखापासून ते केसापर्यंत जे काही आपल्याला सगळीकडे जी शक्ती आहे त्याला व्यान प्राण असं म्हणतात. तर असे जे पंचप्राण, पंचज्ञानेंद्रिय, त्यांचे 5 विषय असं सगळं आहे. आणि यांनी तयार होणारा हा जो देह आहे तो जड आहे, भौतिक आहे. पण याच्यामध्ये चेतना येणारा जो जीव आहे, ममैव अंशो जीवलोके, तो जो जीव आहे तो आता परमधामी कोण पोचतं तर हा जडदेह नाही पोचत. या जडदेहाला इथेच अग्नीच्या स्थानी देऊन टाकलं जातं. मग तिथं कोण पोचतो तर जीव तिथे पोचतो. ममैव अंशो जीवलोके मधला भगवंताचा अंश असणारा तो जो जीव आहे, सनातन आहे, तो त्या परमपदाला पोचतो. तो त्या आनंदाचा उपभोग घेतो. आणि हा जो जीव आहे, आता हा जीव म्हणजे पुन्हा नक्की काय ते आपल्याला ह्या ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातना या श्लोकामध्ये नीट समजून घ्यायचं आहे. ते असं म्हणतात की जीव माझाच अंश आहे. मम एव अंशः, माझा अंश आहे आणि म्हणजे भगवंताचा अंश आहे. आता भगवंत जर अनंत आहे तर त्याचा अंश कसा असेल असा प्रश्न निर्माण होतो. सगळंच जे आहे तर त्याचा अंश कसा असेल, त्याचा अंश त्याच्यापासून वेगळं काढावं लागेल ना. तर भगवंत हा सगळीकडेच आहेच आहे. तर भगवंत म्हणजेच ब्रह्म, भगवंतच म्हणजे चैतन्य. तर त्या जीवामध्ये माझा अंश आहे म्हणजे काय आहे तर तो जीव म्हणजे पण ब्रह्म आहे, चैतन्य आहे. आता याला आपण असं आपल्या सोयीसाठी शब्द वापरूया की ही जी काही ब्रह्म आहे, चैतन्य आहे म्हणजे भगवंत आहे, याला आपण ज्ञानशक्ती म्हणूया की ही ज्ञानशक्ती आपल्या जीवामधली आहे. आणि ही जी ज्ञानशक्ती आहे म्हणजे तो भगवंताचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके म्हणताय तर भगवंताचा अंश आहे. पण भगवंताचा अंश भगवंतच जर सगळीकडे भरलाय तर त्याचा अंश आपल्याला वेगळा निघाला. अंश म्हणजे वेगळा करावा लागेल ना. 360 अंशाचं वर्तुळ आणि मग काटकोण काढायचं आहे का, लघु कोण काढायचं आहे, विशाल कोण काढायचं आहे, तर त्या अंशाचे वेगळे करून आपल्याला रेघ मारावी लागते ना. तर तसं तर त्याचं करता येणार नाही, त्याला वेगळं काढता येणार नाही आहे. म्हणून मग ममैव अंशो जीवलोके कसं तर वेगळं नाहीच काढायचं. तर तो संबंध आहे त्याच्यातच हा अंश. अगदी वर्तुळाचंच उदाहरण घेतलं तरी आपल्याला कळेल की आपण कल्पना करूया की हा एक अख्खं वर्तुळ म्हणजे परमात्मा आहे. मग फक्त काय झालं तर ममैव अंशो जीवलोके तो जो माझा जीवात्मा आहे या देहामध्ये आहे तो तिथे आहे. तिथे फक्त आपण रेख काढूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की हा तो परमेश्वराचा अंश तिथेच आहे. त्या सगळ्या वर्तुळामध्ये सगळं भरलेलं आहे, परमात्माच भरलेला आहे. मग आपल्याला फक्त पॉइंट आउट करायचं आहे की ह्या माझ्या देहातला परमात्मा हा आहे असं म्हटलं तर आपल्या सोयीसाठी आपण आता म्हटलं की त्याला आपण त्या भगवंताच्या अंशाला ज्ञानशक्ती म्हणूया. आता ही जी ज्ञानशक्ती आहे ही ज्ञानशक्ती संपत नाही, थकत नाही. भगवंत आहे ना त्यामुळे तिचं थकत नाही, ती कमी होत नाही, ती काही संपणारी गोष्ट नाही आहे. लहानपणी कमी असते, मोठेपणी वाढते असं पण काही नाही. तर ती ज्ञानशक्ती असतेच असते. बाकी ठीक आहे, बाकी इंद्रिय थकतात, मनबुद्धी सुद्धा थकते,
शरीर स्वाभाविकच या देहधारी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय असतात त्यावेळी तीही थकतात. पण ही जी ज्ञानशक्ती आहे ती भगवंताचा अंश आहे ना, त्यामुळे ती काही थकत नाही. मग ही ज्ञानशक्ती जर आपण उपयोगात आणली, न थकणारी आहे, न संपणारी आहे, त्यामुळे उपयोगात आणणं शक्य आहे, तर मग आपल्याला ती ओळखता येईल. उपयोगात आणायची म्हणजे काय ओळखायचं, आणि अशी ओळखता आली की आपल्याला परमपदी जाता येईल. पण होतं काय की आपली ज्ञानशक्ती आणि ज्ञानेश्वरांची, तुकारामांची, समर्थांची, रामकृष्णांची, स्वामीजींची, अशांची ज्ञानशक्ती याच्यामध्ये फरक असतो. आमची ज्ञानशक्ती असते ती थकत नाही वगैरे वगैरे, ठीक आहे, परंतु ती दृश्य जगामध्ये इतकी आकर्षित होते की ती ज्ञानशक्ती सगळीच्या सगळी कामाला आम्ही वापरत नाही. आणि यांची ज्ञानशक्ती सगळीच्या सगळी वापरली जाते कारण या दृश्य जगामध्ये ती अडकत नाही. हा मोठा फरक असतो. आणि त्यामुळे आमच्याजवळ पण ज्ञानशक्ती आहे, पण जसं असतं ना, तलावामध्ये पाणी भरायला जायचं तर आपल्याजवळ भांडं किती आकाराचं आहे तेवढंच पाणी आपल्याला मिळणार. आता आपली भांडीच लहान आहेत, त्याला काय करणार. ज्ञानशक्ती थकत नाही ही गोष्ट खरी असली तरी आपल्याजवळ जेवढी आहे तेवढीच आपण वापरणार ना. आणि यांची जी ज्ञानशक्ती आहे ती ज्ञानशक्ती अफाट आहे. आता म्हटलं तर ईश्वराचाच अंश, ती ज्ञानशक्ती म्हणजे ईश्वराचाच अंश. पण ईश्वराचा अंश जो माझ्यामध्ये आहे तो, आणि या सगळ्या संत मंडळींमध्ये, ह्या विचारवंतांमध्ये, ह्या आपल्या आदर्श असणाऱ्या सगळ्यांमध्ये तीच ज्ञानशक्ती अफाट आहे. त्यांच्या त्या ज्ञानशक्तीचा विचार केला त्या दृश्य जगातल्या गोष्टींमुळे ती ज्ञानशक्ती अजिबात कमी होत नाही. प्रत्येक जीवमात्रामध्ये ज्ञानशक्ती सारखी असते, अगदी बरोबर आहे. उपयोग किती करायचा, ज्ञानशक्ती आहेच, उपयोग किती करायचा ते त्या जीवाच्या हातात आहे. आणि म्हणून जे करतात ते परमपदी जातात. ज्ञानशक्तीचा पुरेपूर वापर करतात ते तिथे जातात. आणि जे करू शकत नाहीत ते पुन्हा 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 चक्रामध्ये अडकतात. म्हणून ही सगळी मंडळी काय सांगतायत ते आपण ऐकायचं. का गीतेचा अभ्यास करायचा, का ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा. तर ज्ञानेश्वर काय म्हणतायत, भगवंत काय सांगतो आहे, तर आपल्याजवळ असणाऱ्या ज्ञानशक्तीचा वापर केला तर ते परमात्मा पद काय ते कळेल आणि मग आपल्याला परमपदी जाता येईल. तिथून परत येण्याची आवश्यकता नाही. ह्याच्यासाठी ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातना. आणखीन म्हणजे आता हा जो विचार आहे ना, आपल्याला या दृश्य जगातल्या गोष्टींमुळे आहे ज्ञानशक्ती आपल्याजवळ, पण त्या ज्ञानशक्तीकडे आपलं दुर्लक्ष होतं. इतकं विषयांचं आकर्षण आहे की स्वाभाविकच आपल्याला ममई वंश जीवलोके कळलं असतं, हा जो जीव आहे हा भगवंताचा अंश आहे, तरीही तो क्षुद्र होतो आणि परमात्म्याच्या ऐवजी या दृश्य जगाकडे वळतो. हे सगळे विषय, त्या विषयामध्ये आपली मन, इंद्रिय अशी काही आकर्षिली जातात, म्हणजे खेचतातच ते आपल्याला तिकडे. आणि म्हणून मग ही ज्ञानशक्ती वापरली जात नाही. निराळ्या पद्धतीने उदाहरणं देऊन सगळ्या विचारवंतांनी किंवा या अभ्यासक असणाऱ्या मंडळींनी आपल्याला पटवून दिलं आहे. तर साध्या साध्या गोष्टी असतात. आपण आवाज ऐकला, आपण समजून घ्याल की ममई वंश जीवलोके सगळ्यांमध्ये हा भगवंताचा अंश आहे. मग आपण समजा आवाज ऐकला की आपले असे कान त्या आवाजाच्या दिशेकडे जातात. काय ऐकलं झालं म्हणजे आपण ज्या परमात्म्याचा विचार करत असतो त्याच्याऐवजी आपलं लक्ष दुसरीकडे गेलं आणि आपण काहीतरी आवाज ऐकला. कोणाचा आवाज ऐकला, बरं तो चांगला वाटला तर तो पुन्हा ऐकावा अशी इच्छा होते आपल्याला. मग जो कोणाचा तरी आवाज, म्हणजे मी ज्याचा आवाज ऐकला तो आणि आज आवाज ऐकणारी मी, असे दोन झाले. आता ह्या दोघांचा विचार केला तर खरं तर आपण ज्या गोष्टी ह्या जड देहाला हे देणाऱ्या असतात, चेतना देणाऱ्या, मग अशा आपण पाहिलं की पंच ज्ञानेंद्रिय असतात, पंचप्राण असतात. तर ही सगळी जण त्या आवाज ऐकणाऱ्याजवळ आणि आवाज करणाऱ्या दोघांजवळ आहेत. ऐकणारा जो मी आणि ऐकवणारा जो कोणी, ह्या सगळ्यांजवळ तेच सगळं आहे. त्याचा पण अहम, त्याची बुद्धी, त्याचं मन, त्यांची पाच ज्ञानेंद्रिय, त्याची कर्मेंद्रिय, त्याच्या सभोवताली असणारे दृश्य जग, तीच गोष्ट त्या ऐकवणाऱ्याच्या ठिकाणी पण हेच सगळं आहे. पण म्हणजे दोघांजवळ हे समान आहे, पण ज्ञानशक्ती जी आहे ती मात्र वेगवेगळी आहे. आणि म्हणून मग ह्या ज्ञानशक्ती वेगवेगळी असल्यामुळे ऐकणारा आणि ऐकवणारा हे वेगळे होतात. आपण लक्षात घेऊया, ज्ञानशक्ती दोन्हीकडे आहे,
पण ती एकमेकांना ओळखता आलेली नाही. त्यामुळे दोघांची ज्ञानशक्ती एकच असली तरी पण आपल्याला कळत नाही. म्हणजे देहाचा विचार केला तर त्याचं जे काही आहे तेच ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, मन, बुद्धी त्याच्याजवळ आहे, इथे पण आहे. ज्ञानशक्ती पण दोघांजवळ आहे. पण ऐकणारा आणि ऐकवणारा तो आणि मी हे वेगळे वेगळे का? त्याचं कारण हे आहे की त्याची ज्ञानशक्ती मला ओळखता येत नाही, त्यातला परमात्मा मला ओळखता येत नाही, माझ्यातला परमात्मा त्याला ओळखता येत नाही. तुकाराम महाराज याचं छान वर्णन करतात. कामक्रोध आड पडले पर्वत, राहिला अनंत पलीकडे. ते म्हणाले, अहो पर्वतासारखे हे असे कामक्रोध, सगळे षड्रिपू आणि अहंकार सगळे पर्वतासारखे आहेत आणि त्याच्या पलीकडे तो परमात्मा आहे. त्यामुळे तो आम्हाला कळत नाही आहे तो अनंत भगवंत आम्हाला कळलाय, त्याचा पत्ता आम्हाला माहिती आहे, पण तो ह्या पर्वताच्या पलीकडे आहे. आणि मग वाटेत एवढे अडथळे, पर्वतासारखे अडथळे, मग कसा काय भगवंत भेटणार? म्हणजे दोघांच्या जवळ असणारी ज्ञानशक्ती म्हणजे तो परमात्मा एकच एक आहे, पण वाटेत एवढे अडथळे आहेत. वाटेत तो मी हे अडथळे झाले आणि ते अडथळे असल्यामुळे माझा आवाज, त्याचा आवाज, असं सगळं जे काही भिन्न भिन्न आहे असं घडतंय, वेगळं वेगळं वाटतंय. आता माझ्याजवळ ही जी काही विश्वातली महान शक्ती आहे, प्रत्येकाची आपली बुद्धी लहान आहे, प्रयत्न करायला हवा. हळूहळू हळूहळू सर्वांमध्ये तोच परमात्मा आहे असं आपल्याला समजावून घ्यायला हवं. हळूहळू उत्कर्ष होईल आणि आपल्या त्या बुद्धीतला परमात्मा काय आहे तो जो ओळखता आला तर सगळ्यांच्यामधला असणारा परमात्मा, चर अचरामध्ये असणारा परमात्मा आपल्याला ओळखता येईल. आणखी एका पद्धतीनं विचार करता येईल आपल्याला की त्यांनी असं म्हटलं की आपण आपल्याला प्रश्न विचारत होतो की का तू कोण आहेस? आता तू कोण आहेस या प्रश्नाला आता आपण गीतेच्या अशा वळणापर्यंत आलेलो आहोत की आता आपण आपल्या देहाची ओळख नाही द्यायची आहे. तू कोण आहेस म्हटल्यावर खात्वम तत्त्वमसी असंच त्याला उत्तर आहे. तत्व म्हणजे मी, तो भगवंतच आहे. ते जे तू आहेस ना तेच मी आहे. मग अशी जसं आपण पाहिलं की आत्मबुद्धीने विचार केला तर तुझ्यात आणि माझ्यात काही फरकच नाही. मीच भगवंत आहे किंवा भगवंत तू आणि मी एकच आहोत. अशा प्रकारचं खरं उत्तराची अपेक्षा आहे. पण होतं कसं, आपण जसा विचार करतो तसं त्या प्रश्नाचं उत्तर असणं की काय मी भगवंतामुळे आहे. म्हणजे मी कोण? देहाबद्दल बोलतोय की ईश्वराने मला असं ठेवलं आहे, त्या मी, माझा देह, माझ्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे तू आहेस म्हणून मी आहे, किंवा त्याचा, तुझा, भगवंताचा मी आहे म्हणजे पुन्हा मी आणि मीच तू आहे. अशा पद्धतीनं आपल्याला तत्त्वमसीचं उत्तर लक्षात घेतलं तर मग मी आणि भगवंत, आणि असं उत्तर ज्याला कळलाय तो परमपदी जातो. आणि तो जो ममैवांश जीवलोके, तो जो जीवात्मा म्हणजे माझा अंश आहे, तो म्हणजे मीच आहे असं आपल्याला कळतं. छान छान उदाहरणं दिलेत आपल्याला. काय होतं, आपण प्रत्येक प्रश्नाकडे आपल्या आपल्या बुद्धीनुसार विचार करतो. नेहमी आपण एक व्यवहारातलं गंमतशीर उदाहरण शब्दांच्या ह्याच्यासाठी देतो. यापूर्वी पण मी दिलं आहे की साधा शब्द असला, संध्याकाळ झाली, तरी ते कोण म्हणतं आहे आणि सिच्युएशन काय आहे त्यावर त्या शब्दांचे अर्थ असतात. त्यामुळे आपण म्हटलं एखाद्या आजीनी अंगणात खेळणाऱ्या नातवंडांना उद्देशून म्हटलं संध्याकाळ झाली, तर ह्याचा अर्थ संध्याकाळ झाली हे काही आजीला सांगायचं नसतं. तर आता खेळ पुरे, हातपाय धुवा, मी देवांशी दिवा लावते, तुम्ही शुभंकरोती म्हणायला या, असं सगळं त्या आजीला त्या संध्याकाळ झाली या 2 शब्दामध्ये सांगायचं असतं. पण हीच संध्याकाळ झाली हा शब्द समजा शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी उच्चारला तर अन्य जे काम करणारे त्याचे बांधव आहेत ते ऐकतात आणि मग त्यांना त्या संध्याकाळ झाली या 2 शब्दांचा अर्थ काय कळतो. तर चला आता आपली अवजारं हे करा, आता आपली घरी जायची वेळ झालेली आहे, हात धुवायचे, सगळी अवजारं पुन्हा जागच्या जागी ठेवायची आणि आपण आपल्या घराकडे जायचं, असा त्याचा अर्थ असतो. एखाद्या तरुण मुलांनी आपल्या मित्राला फोनवर सांगितलं चला संध्याकाळ झाली, त्याचा अर्थ वेगळा आहे. आमच्या ठाण्याला काही जागा आहेत, राममारुती रोड, गोखले रोड, तिथे तरुणांनी संध्याकाळच्या वेळेला जायची पद्धत आहे. मुद्दा काय, तर शब्द तेच पण अर्थ भिन्न. अशी भिन्नता जेव्हा आम्ही दृश्य जगाकडे बघून
विचार करतो तेव्हा एकच एक तुमच्या आमच्यामध्ये असणाऱ्या परमात्म्याला विसरतो आणि असे वेगवेगळे अर्थ लावतो आणि मग परमपदाकडे गेला साधक आहे तो अभिन्न का भिन्न असा प्रश्न पडतो. तेव्हा भगवंत उत्तर देतो, ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन. हा जो तुझ्यातला जीवात्मा सनातन आहे, आत्तापुरता नाही, तो पण माझाच अंश आहे. आणखी एक छान उदाहरण दिलं आपल्याला आवडेल. तर म्हणे का नदीच्या काठी एक माणूस बसलेला असतो, शांत बसलेला असतो. संध्याकाळची वेळ आहे, शांतपणानं तो बसलेला आहे आणि तिथून एक माणूस जातो. तो चोर असतो. आता तो चोर असल्यामुळे तो जेव्हा या नदीकाठी बसलेल्या माणसाकडे बघतो तेव्हा तो त्याच्याच दृष्टीने विचार करणार. त्यामुळे तो असा विचार करतो, बहुधा कुठे रात्री काय डल्ला मारायचा याचा सगळा विचार चाललेला असावा. म्हणून तो नदीकाठी शांतपणे बसलाय आणि वेळ झाली की तो बरोबर जाईल. दुसरा काही वेळानं माणूस येतो. तो दारू पिऊन आलेला असतो. तो जेव्हा या अशा शांत नदीकाठी बसलेल्या माणसाकडे पाहतो तेव्हा त्याच्या मनात येतो, वा शांत बसलाय, बहुधा थोडा जास्तच झालेला दिसतोय डोस, उतरेल रात्रभरामध्ये, म्हणजे मग सकाळी जाईल आपल्या आपल्या घरी, आत्ता वाट चुकलेलं दिसतोय असं त्याच्या मनात येतं. तिसरा जो आहे तो मात्र जरा सात्विक विचाराचा आहे. तो म्हणतो, अरे वा, संध्याकाळच्या वेळेला सूर्याला अर्घ्य देऊन झालेला असावा आणि सूर्याला नमस्कार करून छानपैकी ध्यानाला हा बसल्या असताना संध्या उरकलेली दिसते, छान जणू काही समाधीच लागलेली आहे. आता 3 माणसं 3 वेगवेगळ्या स्वभावाची एकाच व्यक्तीकडे बघतायत. सगळी सिच्युएशन एकच आहे, प्रसंग एकच आहे, पण प्रत्येकाचं उत्तर वेगळं आहे. तसं आपल्याला आहे की आपल्यातला जो परमात्मा आहे तो आपल्याला परमात्मा आणि मी हे एकच होते कळत नाहीये, कारण आपण आपल्या देहाच्या दृष्टीनं विचार करतो आहोत म्हणून आपल्याला ते कळत नाही. जर का आपल्याला ममई वंशो जीवलोके जीवभूत सनातन आपल्यातला ईश्वर कळला तर मग आपल्याला हा वेगळा तो वेगळा कळणार नाही. नेहमीच उदाहरण दिलं जातं की जसं एखादं झाडाचं बी आहे, ते बी म्हणजे जणू की आपलं जीव म्हणूया. तर कुठल्याही बीमध्ये त्या झाडाचं सगळे गुण त्या बीमध्ये असतात. तसं आपला जो जीवात्मा आहे त्या जीवात्मामध्ये, त्या परमेश्वरामध्ये सगळं आहे. आपण हे सगळं जे घेऊन आलेलो आहोत ना, हे सगळं त्या जीवात्म्यांनी आपल्या ह्या सगळ्या कर्मांचा इथे सगळा जो काही हिशोब आहे तो पूर्ण करण्यासाठी पाठवलेला आहे. त्यामुळे त्या बीमध्ये जसे सगळे झाडाचे गुण सूक्ष्म रूपानं अव्यक्त रूपानं आपल्याला दिसत नाहीत परंतु त्याच्यामध्ये असतात. म्हणजे असं आंब्याचा विचार केला की रायवळ आहे, का हापूस आहे, का दशहरा आहे, का पायरी आहे, ते त्या प्रकारची बी आपण, त्या प्रकारची कोय आपण लावली की त्या झाडाला त्या प्रकारचं अंश रूपानं त्याच्यामध्ये जे गुण आहेत त्याप्रमाणे ते झाड येणार आहे. अगदी बरोबर आहे. तर तसं आपल्या कर्माच्या सगळ्यामुळे आपला जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याकडून असे विचार, जसं आत्ताच्या उदाहरणात आपण पाहिलं की त्यांच्याप्रमाणे त्यांनी ह्या माणसाकडे बघून आपले विचार केले, तसं घडतं. पण करायचं काय, तर जर का त्या असं माहितीला की ते जर ते बी भाजलं तर म्हणे ते अंकुरतच नाही. आता बी भाजलं म्हणजे काय, तर आता जीव आहे, आपण बीला जीव म्हटलंय, तर जीव भाजला असं कसं होणार, तर जीव भाजला याचा अर्थच असा आहे की ती ज्ञानशक्ती आहे ती ओळखली. ज्ञानशक्ती ओळखली की मग मात्र या गोष्टी होणार नाहीत. मग आपण काही कर्माची देवाणघेवाण करायला इथे आलोय वगैरे वगैरे काही होणार नाही. उरलं उपकारापुरता असं होईल. संचित राहणार नाही, क्रियमाण राहणार नाही. प्रारब्ध जे केलं त्या प्रारब्धाप्रमाणे या देहाचा कालावधी किती असेल आणि ते करायला लागेल आणि मग परमपदी जाता येईल. हा त्याच्यातला खरा म्हणजे अर्थ. त्या जीवाला ज्ञानाग्नीत भाजलं तर मग पुन्हा येणं जाणं नाही होणार. पण नाही तर त्या जीवात्म्याच्या मध्ये सूक्ष्म रूपामध्ये आपल्या या सगळ्या संचित क्रियमाणाचं जे की आहे त्याप्रमाणे आपल्या गोष्टी बाहेर येतील. जसं त्या बीजामधून तो वृक्ष त्या गुणांचा त्या लक्षणांचा तयार होतो तसा होईल. आणि म्हणून आपल्याला अशी वेगवेगळी उत्तर मिळाली. ज्याचा विचार होता तसा तो माणूस त्यांना दिसला.
पण जर ज्ञानशक्तीमध्ये आणखी आता बीजाच्या ऐवजी दाण्याचं उदाहरण घेतलं आहे लोकांनी, की भुईमुगाचे दाणे असतात, त्या दाण्यांना अशी एक एक नावं दिसतात, म्हणजे क्रमांक दिले असा कोणत्या प्रकारचा दाणा, तर तसे त्या प्रकारचा दाणा पेरला तर त्याप्रमाणे त्या दाण्याचं पीक तयार होतं. अगदी बरोबर आहे. त्या दाण्याचं म्हणजे लाल असतो दाणा किंवा जरा कमी लाल रंगाचा, मोठा लहान जे काही त्याचं असेल त्याप्रमाणे त्या दाण्याचं बी लावायचं आणि तसं तसं तो भुईमूग तयार होणार. हे अगदी बरोबर आहे. पण समजा एखाद्याने मुठभर दाणे घेतले, वेगवेगळ्या प्रकारचे एकत्र घेतले आणि ते सगळे भाजले तर त्याच्यातून पुन्हा काही निर्मिती होणार नाही. तसं जर काय ह्या जीवात्म्याला ज्ञानशक्तीने भाजलं, म्हणजे मी म्हणजे परमात्माच आहे असं पक्क झालं की मग ह्या सगळ्या संचित क्रियमाणाची काही गोष्ट राहणार नाही, संपून जाईल सगळं. प्रारब्ध जे काही राहील त्याप्रमाणे ह्या जीव किती असेल ते उरलं उपकारापुरता म्हटलं तसं होईल. ह्याला जे आहे ना, ह्याला जीवनमुक्त अवस्था असं म्हणतात. संतांची जी अवस्था आहे ती जीवनमुक्तीची अवस्था असते. आणि अशी जी ज्ञानी व्यक्ती आहे ती ह्या जन्ममृत्यू चक्रातून सुटते, कारण तिला ह्या म्हणजे एकदम परमपद प्राप्त झालेलं असतं. अशासाठी म्हणजे ह्यालाच ध्यानाचा अभ्यास म्हणायचा किंवा ह्यालाच भक्तियोग म्हणायचा किंवा ह्यालाच आध्यात्मिक साधना म्हणायची, की परमेश्वराला ओळखणं. त्याला ओळखलं की ह्या सुखदुःखाच्या सगळ्या आधी आपण साधना सगळ्या पाहिल्याच आहेत की कोण ह्या परमपदाला जाऊ शकतो, तेच आपल्याला इथे पण लक्षात घ्यायचं आहे. मग यासाठी जीव म्हणजे नेमकं काय आहे, तर तो परमात्म्याचा अंश आहे. म्हणजे शरीर लहान म्हणून आपल्याला अंश शब्द वापरला एवढंच. सगळीकडे परमात्मा आहे. अगदी वर्तुळाचं उदाहरण लक्षात घ्यायचं की जणू की एक परमात्मा म्हणजे वर्तुळ आणि त्याच्यातला 360 अंश म्हणजे 360 आपल्याला कळावून आपला जीव लहान आहे म्हणून मग तो अंश, जीवात्मा हा अंश. विश्वाचा विचार केला तर विश्वात्मा मोठं वर्तुळ. पण शरीराशी जर ह्याचं तादात्म्य झालं, देह म्हणजे त्याला महत्त्व दिलं गेलं, ह्या म्हणजे हा जीव ह्या देह जणू काही चालवत आहे आणि मग त्याच्यामध्ये ते मी माझं सुरू होतं आणि मग त्याला जीवभाव असा आपण शब्द वापरतो. मग आपण कोण असं आपल्याला जेव्हा कोणी विचारतं तेव्हा आपलं जे आपलं उत्तर असतं म्हणजे आपला परिचय असतो तो सगळ्या देहाच्या संदर्भातला असतो. अमक्याची बायको, तमक्याची मुलगी, तमक्याचं काय शेजारी, अमकं तमकं, हे सगळं आपण सांगतो. आता हे सगळं जे की ते शरीराच्या माध्यमातून आलेलं असतं, पण आपल्याला तेच आपलं खरं स्वरूप वाटतं, तीच आपली खरी ओळख वाटते. असा अगदी ठामपणानं आपल्याला वाटतं. तो जो आहे त्याला जीवभाव म्हणायचं. खरं मी कोण आहे तर मी सच्चित आनंद परमात्मा आहे. खरी माझी ओळख सच्चित आनंद आहे आणि ही ओळख जेव्हा कळते तेव्हा परमपदाची प्राप्ती होते. भगवंतच म्हणजे मी आहे, त्याचं अस्तित्व सातत्याने आहे, कायमच आहे, अभाव नाहीच त्याच्या, असं जे आहे तो परमात्मा चित्स्वरूप जर आहे तर मी पण चित्स्वरूप आहे, तो आहे म्हणून हे शरीर आहे. तसं ज्ञानस्वरूप जीव आहे, परमात्मा पण ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे असं आहे ना, आता बघा मूळ आपलं जे स्वरूप आहे ना ते खरं खरं आहेच आहे, तेच आपल्याला आवडतं, आपण तसं आचरण करतो. पाण्याचं उदाहरण नेहमी देतात. पाण्याचं मूळ पाण्याचं स्वरूप विचार केला ना तर थंड हा त्याचा गुण आहे, मूळ गुण आहे. म्हणजे समजा पाणी उकळवलं आणि पुन्हा तसंच ठेवलं तर ते परत थंडलाच येईल, ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये रूम टेम्परेचर म्हणतो. किंवा बर्फ केला तरी बर्फ नुसता ठेवला की पुन्हा ते रूम टेम्परेचरला येईल. तसं आपलं मूळ स्वरूप सच्चित आनंद आहे. आता हे कसं प्रूव्ह होईल तर हो, आपलं सच्चित आनंद हे मूळ स्वरूप असल्यामुळे आपल्याला कोणी चांगलं म्हटलं की आनंद होतो की नाही, येस, कारण आपलं ते आनंद हेच मूळ स्वरूप आहे. किंवा आणखीन अशा पद्धतीने विचार करू की आपण काही शरीराच्या संदर्भातल्या घटनांमुळे आपल्याला काही दुःख झालं, तर या दुःखाचा सुद्धा विचार केला तर काही काळ लोटला की परत आपलं जे मूळ स्वरूप आहे त्या मूळ स्वरूपात येतो की नाही, ते दुःख आपण विसरून जातो की नाही. कारण मूळ स्थिती जी आहे ती आपली आनंद स्वरूप आहे. आपल्याला हा देह टाकायचा का नसतो असं जर आपण विचार केला तर आपल्याकडे, कारण मूळ आपलं सच्चित आनंद स्वरूप आहे आणि सच्चित आनंद स्वरूप असल्यामुळे म्हणजे कायम आहे आणि ते कायम असल्यामुळे आपल्याला कायम राहावंसं वाटतं.
असं प्रत्येकाला जे वाटतं, म्हणून आपल्याला मृत्यू नको वाटतो. पण जेव्हा आपण लक्षात घेतो की अरे मृत्यू नाहीच आहे, मृत्यू फक्त ह्या देहाला आहे, तेव्हा मग ते मृत्यूचं भय आपलं जातं आणि जीव आहेच आहे असं आपल्याला कळतं. हे जे काही समजून घ्यायचं आहे की म्हणजे हे जन्माला येणारं जे आहे ते तो देह आहे, ते वेगळं आहे. आणि हा जो खरं आपलं जे जीवात्मा आहे ते परमेश्वर स्वरूपच आहे. ममई वांश जीवलोके जीवत सनातना. आणि मनःष्ठानेंद्रिया आणि प्रकृतीस्थानी कर्षती. ती जे मनःष्ठ इंद्रिय जी आहेत ती अशी आपल्याला आकर्षित करून घेतात. हे सगळं आपल्याला, आणि असं जर एकदा कळलं ना तर आपल्याला मूळ स्वरूप आपलं आनंदाचंच आहे. मग आपण अगदी प्रसन्न राहू शकतो. आणि ती प्रसन्नता आपल्याला प्रयत्नाने टिकवता पण येते. तो जो आहे ते परमपदी गेला साधकाचं हे सगळं असं छान होतं. हा त्यातला खरा अर्थ. माऊलीने पण आपल्याला छान छान उदाहरणं देऊन हा पाठवून दिला. आज आपण 2 ओव्यांचा तरी विचार या निमित्ताने करूया. 343वी ओवी ममई वंश जीवलोक्याबद्दल माऊली काय सांगतात ते ऐकूया. ऐसे शरीराने एवढे जै आत्मज्ञान वेगळे पडे, तै माझा अंशू आवडे थोडेपणे. ते म्हणतात की व्यापक परमात्मा आणि आपलं शरीर यांचं हे जे वेगळेपणाचं आपल्याला थोडंसं जे ज्ञान आहे ना, म्हणजे आपलं जे ज्ञान होतं ना, ऐसे शरीराची एवढे जै आत्मज्ञान वेगळे पडे. हा सगळा सर्वव्यापक असणारा परमात्मा आणि आपलं शरीर यांचं हे जे वेगळेपण आहे, थोडंसं जे ज्ञान होतं, त्यामुळे ते काय होतं, त्या मर्यादित ज्ञानावरून आपण लक्षात घ्यायचं की भगवंताचा अंश माझ्यात आहे. आपण वारंवार म्हणतोय ना की माझ्यामध्ये त्याचा, मग कसं लक्षात घ्यायचं की हां मोठा परमात्मा पण माझा या शरीरामध्ये त्याचा अंश आहे. मर्यादित ज्ञानावरून त्या भगवंताचा अंश माझ्यात आहे असं आपण समजून घ्यायचं. त्याच्यासाठी माऊली उदाहरणात समुद्र का वायुवशे तरंगकार उल्हासे, तो समुद्रांशू ऐसा दिसे सानी वाळीवे. ते म्हणतात वाऱ्यामुळे समुद्रावर लाटा निर्माण होतात आणि त्या समुद्राचाच लहानसा अंश असतात. तसाच परमात्मा सगळीकडे भरलेला आहे. आपण परमात्म्याचाच अंश आहोत. हे ममई वांश जीवलोक आहे. तेवी जग जडा ते जीवविता, देह अहंता उपजविता, मी जीव गमे पंडुसुता जीवलोके. तसं म्हणे अर्जुना, लक्षात घे की हा जो जड देह आहे त्या जडदेहाला चेतना देणारा, त्या देहाविषयी अहंभाव निर्माण करणारा असा जो चैतन्य स्वरूप मी आहे, तो या मृत्यूलोकी जीवरूपानं नांदतो. तुझ्या माझ्यामध्ये असणारच आहे. जडदेहाला चेतना देणाराच आहे. त्याच्यामुळे जडदेह हे सगळं करतो आहे आणि त्यामुळे तो जीवरूपाने इथे नांदतो. आता आपण ममई वंश जीवलोके म्हटलं, त्यामुळे जीवरूपाने कोण नांदतो तर तो ईश्वरच तिथे नांदतो आहे. त्याला फक्त आपल्याला ओळखायचं आहे आणि मग तो म्हणजेच मी आहे असं म्हटलं तर या बाकी सगळ्या गोष्टी ह्या तो करतोय तशा स्वीकारणं, अशा प्रकारची भूमिका साधकाची झाली की तो साधक परमपदाला जातो असं भगवंत आपल्याला सांगणार आहे. आपण 345व्या ओवीपासून 345 ओवी आत्ता झाली आहे, 346व्या ओवीपासून पुढल्या वेळेला पाहूया. धन्यवाद.